सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मित्रांनो, आपण सारे रूढीचे दास असतो. पूर्वापार चालत आलेल्या कल्पना मोडीत काढून नवे विचार स्वीकारणं आपल्याला नेहमीच जड जातं. पण ही रूढी किंवा परंपरा झुगारणंही कधी कधी आपल्या भल्याचं असतं. ही शिकवण आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच देऊन ठेवली. श्रीकृष्णाच्या गोकुळात दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर इंद्रदेवाचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इंद्रोत्सव झोकात साजरा करायचा अशा आशयाचा ठराव जेव्हा गावकीच्या सभेत मांडला गेला तेव्हा जवळजवळ साऱ्यांनीच त्याला आपला पाठिंबा जाहीर केला. विरोध केला तो केवळ श्रीकृष्णाने. वयाने लहान असलेला पण ज्ञानाने महान असलेला श्रीकृष्ण नम्रपणे गावकऱ्यांना म्हणाला, इंद्र पाऊस पाडतो ही आपली पूर्वापार चालत आलेली कल्पना चुकीची असून पाऊस हा सृष्टी नियमानुसार पडत असतो. इंद्रदेव जर पाऊस पाडत असेल तर काही ठिकाणी तो नदी नाल्यांना महापूर आणण्याचं कार्य करतो, तर काही ठिकाणी वर्षानुवर्ष पाऊसच न पडल्याने माणसं आणि गुरढोरं अन्न पाण्या वाचून तडफडत मरण का पावतात. गुरांना चारा पाणी देणारा जो गोवर्धन पर्वत हाच मला देवापेक्षा श्रेष्ठ वाटतो. शिवाय आपल्याला दूध दुभत देणारी शेतीला उपयोगी पडणारी आपली गुरं हेच आपले खरे उपकार करते. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोवर्धन उत्सव सुरू करूया. श्रीकृष्णाची कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. श्रीकृष्ण हा सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला. देवाधिदेव इंद्रदेवाला या गोष्टीचा सुगावा सर्व संचारी नारद मुनींकडून लागताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने वरुणाला आज्ञा केली, माझा अपमान करणाऱ्या या कृष्णाला चांगली अद्दल घडव. मला न जुमानता लोक त्या कृष्णाच्या भजनी लागले. वरुणाने इंद्रदेवाचा शब्द झेलत म्हटलं, जशी आज्ञा महाराज. गोकुळवासियांना असा धडा शिकवतो की सारे गोकुळवासी नाक मुठीत धरून तुम्हाला शरण आले पाहिजे. वरुणाने इंद्रसभेत उचललेल्या विड्यामुळे तो बेभान होऊन गोकुळावर कोसळू लागला. सर्व गोकुळवासी हवालदिल होऊन श्रीकृष्णाची करुणा बघू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने इंद्राला शरण देण्यासाठी अख्खा गोवर्धन पर्वतच आपल्या करांमधून तोडून धरला. आणि सारी गोकुळ नगरी या पर्वताच्या आश्रयाखाली आणली.
आपल्या घरात पाणी शिरल्याचं पाहूनही दुःखी न होता आपण वाचलो याचं समाधान सर्वांच्या स्तनमनावर दिसत होतं. पडून पडून दमलेल्या पावसानं 8व्या दिवशी गाशा गुंडाळला आणि सर्व भूमी स्वच्छ सूर्यकिरणांनी उजळून निघाली. वरुण देवता गोकुळवासियांच्या एकजुटीपुढे पराभूत झाली आणि पर्यायाने इंद्रदेवही. इंद्राच्या अहंकाराला मूठमाती देऊन प्रेमाचं राज्य प्रस्थापित करणाऱ्या श्रीकृष्णाचं महत्व नेहमीच श्रेष्ठ ठरणार आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.